मित्रांनो, आज मी आणि एक रेसिपी घेऊन तुमच्या समोर आली आहे। मी आज भरलेली वांगी करायची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, जी माझी सासूची पद्धत आहे। इथे मी थोडे बटाटे, थोडी वांगी आणि ह्याच्यात मी कॅप्सिकम सुद्धा कापून घालते, पण आज माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आज नाही वापरले, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकतात। दुसऱ्या ताटात मी खोबरं, कच्चं खोबरं, शेंगदाणे, गरम मसाला आणि हळद घेतली आहे। तसंच थोडी कोथिंबीर, आल्या लसणाची पेस्ट, टोमॅटो आणि लांबट कांदा कापून घेतला आहे। चला तर रेसिपीला सुरू करते। या प्लेटमध्ये जे साहित्य दिसतंय ते मी सगळं वाटून घेते। तुम्ही बघू शकता, जे साहित्य मी तुम्हाला आता दाखवलेलं होतं एका ताटात, ते मी वाटून घेतलं आहे आणि आता हे मी कापलेल्या वांग्यांमध्ये भरून घेणार आहे। चला तर भरूया। तुम्ही बघू शकता मी सगळी वांग्यांमध्ये हा मसाला भरून ठेवला आहे आणि आता मी गॅसकडे जात आहे। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी कढईमध्ये तेल घालते। तुम्ही बघू शकता जरा तेल गरम झालं की मी त्याच्यात आलं लसूणची पेस्ट घालणार आणि जरा तळसून घेणार। आलं लसूण थोडं तळसून झालं की मी त्याच्यात कांदा घालणार। कांदा लवकर तळसून होण्यासाठी मी मीठ सदैव घालते। एकतर टाइमही वाचतो आणि गॅसही कमी लागतो। कारण मीठ घातल्यामुळे पाणी लगेच सुकून येतं आणि कांदा लवकर शिजतो। कांदा थोडासा शिजल्यानंतर मी त्याच्यात जे कापलेले बटाटे आहेत ते घालत आहे आणि तेही चांगले मी त्या तेलात परतून घेईन। बटाटे थोडे अर्धे शिजल्यावर आपण जी भरलेली वांगी होती ती आता याच्यात घालूया आणि ती सुद्धा परतून घेऊया। आणि याला थोडा वेळ आपण शिजवून घेऊया। माझ्याकडे जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा मी याच्यात घालते आहे। मी कुठलीही भाजी करत असेल तर शक्यतो लोखंडाचीच कढई घेते। नॉनस्टिक वगैरे मी वापरत नाही, कारण त्या निमित्ताने आपल्याला लोह तरी मिळतं। आता वाफ देऊन मी शिजवून घेते। सॉरी, मी तुम्हाला टोमॅटो घालायचे हे सांगायचं विसरून गेले।
जे मी आता ऍड करते आहे. आणि गॅस बारीक करून आपण ही भाजी चांगली शिजवून घेऊया. मी गॅस बारीक केला आहे आणि मी ती भाजी आता शिजवून घेते. चला तर भाजी शिजल्यानंतर भेटूया. मी थोडं आता याच्यात पाणी घालून घेते, म्हणजे ती जरा पातळशी चपातीला लावून खाण्यासारखी भाजी होणार. जरी तर तुम्ही याच्यात कॅप्सिकम घातलं तर सुंदरच, चवीला सुंदरच लागते भाजी. तुम्ही मुद्दाम कॅप्सिकम घालून भाजी करा. कधी आपण नॉर्मली अशा मिक्स भाज्यामध्ये वापरत नाही कॅप्सिकम, पण या भाजीमध्ये त्याची चव फारच सुरेख लागते. अधूनमधून तुम्ही भाजी चेक करू शकता. अधूनमधून भाजी शिजली का बघायचं. भाजी शिजली का बटाटे तोडून बघायचे. जर ते सहज ते तुटले जात असेल तर याचा अर्थ भाजी शिजली आहे. थोडी कोथिंबीर घालून घेऊया. परत थोडा वेळ त्याला झाकून ठेवूया. गूळ मी सर्वात लास्टला घालणार. भाजी शिजल्यावर मी त्याच्यात गूळ घालते आहे. आणि लिंबू. लोखंडाच्या कढईत जेव्हा आपण काही पदार्थ करतो ते जास्ती काळ आपण त्या भांड्यात ठेवू शकत नाही, कारण त्याचा अर्क सगळा भाजीत उतरतो आणि भाजी सगळी काळी होते. त्याच्यामुळे आपण एकदा भाजी शिजल्यानंतर दुसऱ्या भांड्यात काढणं हे फार गरजेचं आहे. नाहीतर ती सगळी भाजी तळाला सगळं म्हणजे बॉटमला काळी होते. म्हणून मी आता ही भांडी दुसऱ्या भांड्यात काढत आहे. ही भाजी दुसऱ्या भांड्यात काढत आहे. तुम्ही बघू शकता मी भाजी आता दुसऱ्या भांड्यात काढली आहे. आणि आता ही 1-2 मिनिटं गॅसवर ठेवून मी झाकून ठेवून देणार.
फ्रेंड्स, ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ती कमेंट करून सांगा. तसंच या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की वाजवा. थँक्यू.